नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. किमान पेन्शनवर सरकारची स्पष्ट भूमिका, वाढीव पेन्शनचा प्रस्ताव. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. किमान मासिक पेन्शन वाढवण्याची मागणी जोर धरत असताना सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार सध्या किमान पेन्शन थेट वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षापासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. महागाईमुळे किमान पेन्शन वाढवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. दरम्यान हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रासह देशभरातील पेन्शनधारकांच्या मागणीचा उल्लेख करत सरकारने याबाबत ठोस निर्णय किंवा वेळापत्रक आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. सरकारने स्पष्ट केले की पेन्शन निधीची आर्थिक स्थिती, भविष्यातील देयके लक्षात घेऊनच कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या किमान पेन्शन 7,500 रुपये करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. त्यामुळे भविष्यात या विषयावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नसली तरी सध्या तरी पेन्शन वाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.